निकॉन इंडिया कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेला मान तालुक्यातील फोटोग्राफर मित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खास क्षणांची साठवण म्हणजे फोटो आणि चांगले फोटो काढायचे असतील तर आपल्याला कॅमेऱ्याची किमान बेसिक माहिती असणं गरजेचं आहे। ही माहिती करून देण्यासाठी मान, म्हसवड व दहिवडी फोटोग्राफर असोसिएशन, बालाजी मल्टीमीडिया सर्व्हिस इस्लामपूर, सन आर्ट स्टुडिओ सांगली यांच्या वतीनं सचिन भोर यांच्या फोटोग्राफी वर्कशॉपचं आयोजन दहिवडीमध्ये करण्यात आलं। या वर्कशॉपला मान तालुका व आसपासच्या फोटोग्राफर मित्रांनी चांगला प्रतिसाद दिला। वर्कशॉपमध्ये निकॉन कंपनीच्या कॅमेऱ्याची बेसिक माहिती देण्यात आली, त्याचबरोबर लाईव्ह मॉडेलिंग शूटही दाखवण्यात आलं। निकॉन इंडिया कंपनीच्या वतीनं फोटोग्राफर मित्रांसाठी नवनवीन मिररलेस कॅमेरे, लेन्सेस, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी माहिती देण्यात आली। तसेच सन आर्ट स्टुडिओ यांच्या माध्यमातून फोटोग्राफरसाठी खास फोटोग्राफी साहित्याचा स्टॉल लावण्यात आला होता आणि आजच्या खरेदीसाठी विशेष डिस्काउंटही देण्यात आला। सदर फोटोग्राफी वर्कशॉपला साधारण 150 फोटोग्राफरनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी मान, म्हसवड व दहिवडी फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीनं आलेल्या सर्व आयोजकांचे व फोटोग्राफर मित्रांचे आभार व्यक्त करण्यात आले। प्रेम करतात, नेहमीच हक्काने आदेश देतात आणि आम्ही हजर असतो। त्याचसोबत आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य श्रीराम जाधव सर की खूप मेहनत घेत आहेत कंटिन्यू, सगळे सारडा बंधू असतील, श्रीराम जाधव सर असतील। हा एरिया खरं तर मी आहे संगमनेरचा, शिर्डीजवळ, पण मला असं वाटतं मी इकडचाच आहे, कारण ह्या मंडळीने इतकं प्रेम दिलंय, इतकं एकत्र करून घेतलंय। त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटी माझ्या जास्तीत जास्त झाल्या असतील त्या आपल्या इकडच्याच भागामध्ये झाल्या। सो थँक्यू सो मच सर, जाधव सर, थँक्यू सो मच, सारडा बंधू थँक्यू सो मच, आणि निकॉन इंडिया थँक्यू सो मच।
नमस्कार, मी सचिन भोर. आज इथे दहीवाडी येथे निकॉन इंडियाने आयोजित केलेल्या वेडिंग फोटोग्राफी ह्या वर्कशॉपसाठी आलो होतो. खूप उत्साही वातावरण होतं. 100+ फोटोग्राफर्सने इथे हजेरी लावली आणि फक्त सहभाग नाही घेतला तर सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सगळ्यांनी खूप इंटरेस्ट घेतला. आम्ही अनेक ठिकाणी वर्कशॉपला जात असतो, परंतु आजचा उत्साह जरा वेगळा होता. सगळ्यांना खूप बारकाव्यानिशी सगळ्या गोष्टी माहीत करून घेण्याची सुद्धा खूप उत्सुकता होती. कारण जनरली आम्ही ज्यावेळेस वर्कशॉप घेतो, एक मेंटॉर म्हणून स्टेजवरती जातो, तेव्हा सगळ्यांचा जर रिस्पॉन्स असेल, प्रतिसाद असेल, तर आम्हालाही एक वेगळा हुरूप असतो. आणि तो प्रतिसाद आज येथे दहीवाडी, म्हसवड आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने मिळाला. त्याच्यामध्ये आम्ही पोजिंग कशी करायची, लाईटिंग कशी करायची, किंवा आपल्याकडे कलर स्कीम म्हणजे काय असतं, कॉम्पोजिशन काय असतं, वाव फॅक्टर्स काय असतात, अशा अनेक विषयांवरती आपण तिथे डेमॉन्स्ट्रेशन घेतलं. मॉडेल शूटसुद्धा आपण इथे केलं. त्याच्यामध्ये स्टुडिओ बॅकग्राऊंडवरती शूट केलं, जिथे LC लाईट्स वापरल्या. तसंच आम्ही आउटडोअरला सुद्धा शूट्स केलं आणि ते सगळे आम्ही शॉर्ट्स फोटोग्राफर्सला दाखवले. अनेक सुंदर प्रश्न फोटोग्राफर्सकडून आले. अनेक लोकांना टेक्निकल नॉलेज घेण्याची सुद्धा खूप उत्सुकता होती. निकॉन कंपनीचा हा खूप उत्कृष्ट असा उपक्रम आहे की अगदी सगळ्या भागांमध्ये जाऊन आपण जितकं नॉलेज शेअर करता येईल तितकं नॉलेज आम्ही शेअर करतो आहे. ही संधी आपण सर्वांनी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू निकॉन, थँक्यू द सन आर्ट स्टुडिओ, थँक्यू बालाजी मीडिया आणि म्हसवड दहीवाडी सगळ्या परिसरातील फोटोग्राफर्स. धन्यवाद. मी शरद सारडा, सन आर्ट स्टुडिओ ग्रुप सांगली. आज आम्ही दहीवडी तालुका, मान तालुका, वडूज व त्याच्यानंतर म्हसवड व नजीकच्या सर्व तालुका जिल्हा संघटना अतिशय सुंदर असं निकॉन वर्कशॉपला आज इथल्या फोटोग्राफर बंधू भगिनींनी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद. व सचिन बोर सरांच्या वर्कशॉपला निश्चितच प्रत्येक फोटोग्राफर काहीतरी 4 नवीन आयडिया घेऊन गेले असणार आहे, ज्यानं त्याच्या व्यवसायाच्या प्रेझेंटेशनमध्ये, त्याच्या व्यावसायिक किंवा सिनेमॅटोग्राफीच्या मांडणीमध्ये, त्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये निश्चित हातभार लागेल. व सोबतच आमच्या सन आर्ट स्टुडिओ ग्रुपतर्फे फोटो व्हिडिओ एक्स्पो गणपती उत्सवानंतर श्राद्ध पक्षात 18, 19, 20 सप्टेंबर सांगलीमध्ये 70 इंटरनॅशनल ब्रँड, 6 वर्कशॉप, 5 सर्व्हिसिंग सेमिनार्स व असे विविध असा एक वेगळा 8000 फोटोग्राफर लोकांचा कार्यक्रम होतो आहे. तर या सर्व भागातील फोटोग्राफर बंधू भगिनींना मी विनंती करतो की या 3 दिवसामध्ये कधी येऊन आपण या सुंदर अशा एक्स्पोचा लाभ घ्यावा. मुंबईनंतर आता आपल्या सांगली जिल्ह्यात एवढा मोठा एक्स्पो होतोय आणि पश्चिम महाराष्ट्रातील फोटोग्राफर बंधूंना कायम त्याचा चांगला लाभ मिळतोय. तर परत एकदा सगळ्यांनी यावे मी विनंती करतो व धन्यवाद. नमस्कार, मी श्रीराम जाधव, बालाजी मीडिया इस्लामपूर. आज आम्ही दहीवडीमध्ये मान तालुका फोटोग्राफर असोसिएशन, दहीवडी फोटोग्राफर असोसिएशन, म्हसवड फोटोग्राफर असोसिएशन व संलग्न आपला वडूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्यातर्फे निकॉन इंडिया, सन आर्ट स्टुडिओ आणि बालाजी मीडिया यांच्यातर्फे आम्ही एक वर्कशॉप ऑर्गनाईज केलं. हे वर्कशॉप आम्हाला निकॉन इंडियाकडून मिळालं. निकॉन इंडिया आता तालुका लेवलला जाऊन वर्कशॉप करत आहे. आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्यासोबत सन आर्ट हा ग्रुप आहे. सन आर्टच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना अपडेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आज इतकं छान वर्कशॉप झालं. 100 लोकांची उपस्थिती ही सिटी लेवलला राहत नाही, तरीसुद्धा हे ग्रामीण भागामध्ये सर्व प्रोफेशनल फोटोग्राफरनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ह्या सचिन बोर सरांनी आजच्या वर्षामध्ये जे मार्गदर्शन केलं ह्यातून प्रेरित होऊन आजच्या एका दिवसात 4 कॅमेरे बुक झाले. म्हणजे जिथं वर्कशॉप ऑर्गनाईज करतो आमचा उद्देश हाच असतो की लोकांपर्यंत चांगली माहिती जावी, लोक अपडेट व्हावं आणि त्यातून त्यांनी खरेदी करावं. तर भविष्यात पण आम्ही ह्या पद्धतीनं इथं दहीवडी, म्हसवड, वडूज, कोरेगाव, सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही आता पाठण करतो आहे, वर्कशॉप करायचा प्रयत्न करतो आहे. त्यासोबत आम्ही गेली 3 वर्ष सांगलीमध्ये आम्ही फोटो फेअर आयोजित करतो आहे. मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वात मोठं फोटो फेअर हे सांगलीमध्ये होतं आहे. या फोटो फेअरमध्ये आमचे 75 स्टॉल्स आहेत. सोबत आम्ही नामांकित मेंटॉरच्या यावर्षी वर्कशॉप आयोजित करतो आहे आणि ते सर्व फ्रीमध्ये करतो आहे लोकांसाठी. सोबत सर्व्हिसिंग कॅम्प आम्ही फ्री देतो आहे. तर बालाजी मीडिया, आमचा सन आर्ट ग्रुप व आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर असोसिएशन या सर्वांच्या वतीनं मी या व्हिडिओच्या मध्येनं आवाहन करतो की आपण या फेअरला लाभ घ्यावा. आम्ही स्वतः तिथं उपस्थित आहोत. नक्कीच आम्हाशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला नक्कीच आम्ही सहकार्य करू. धन्यवाद.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.